श्री गोपाल प्रभू महाराज की जय. शांताबाईला वृद्धविलास जाण्याची सर्वज्ञाने आज्ञा दिली आणि शांताबाई वृद्धपूरला जाऊ लागली आणि तिला सांगितलं की बाई वृद्धपुरात जा, मुक्काम करी, एका ठिकाणी मुक्काम करी जाणे, एका गावाला एका दिवसापेक्षा जास्त राहू नये, नातेवाईकाला भेटू नये, एकाच घरी भिक्षा मागू नये आणि नवीन कपडे नेसू नये आणि श्रीप्रभूच्या जवळील चिमूटभर मिठई घेऊ नये, 3 बोटामध्ये सामावून एवढाच प्रसाद घ्यावा, बाकी वाया गेलं तरी आपण घेऊ नये. शांताबाईसाने म्हटले, जी एवढे गोंडे कशासाठी म्हटली? सारंग पंडितामुळे झाले म्हणला. सर्वज्ञ म्हणाले, सारंग पंडिताचे तुमचे निमित्त आहेत, सारंग पंडिताचं नुसतं निमित्त आहे. मग ती पैठणून जाता जाऊ लागली. तिनं जी एकाईसाकडे लक्ष असू द्या असं म्हणून सर्वज्ञाला सांगितलं आणि ती गेली वृद्धपुराला आणि जातो मी तुमच्या मुलीला मी तळहाताच्या फुलासारखं जपत म्हणून असं सर्वज्ञाने सांगितलं आणि ती गेली आणि तिला सारंग पंडित भिक्षा देऊ लागले आणि नवीन कपडे देऊ लागले आणि हे देऊ लागले. तिला सर्वज्ञाचं आठवलं की एका घरी भिक्षा मागू नये, नवीन कपडे घालू नये आणि आपल्याला लागते तेवढंच घ्यायचं हो आणि 3 बोटात मावल एवढंच घ्यायचं, वाया जरी गेलं तरी चलते. आणि मग ती तसं वागू लागली आणि वृद्धपुरास गेली आणि तिथं ती वाट पाहत होती. तिची आई तिची वाट पाहत होती. मग तुमच्या आईकडे जा, एकाईसाला सर्वज्ञाने पाठवलं आणि तिथं ती आली आणि सर्वज्ञाने जे आवडेल ते तिला द्यायला सांगितलं. श्रीप्रभू वाचून मला दुसरं काही आवडत नाही, बाईसा असं म्हणू लागली, साधाईसा म्हणू लागली की मला दुसरं काही आवडत नाही आणि मग ती फक्त मला श्री चक्रधर स्वामींचं आवडतात असं सांगत होते. श्री गोपाल प्रभू महाराज की जय.